आताची मोठी बातमी रायगडमधून समोर येते। काँग्रेसला उभारी देण्यासाठी काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांची नवीन खेळी पाहायला मिळत आहे। अमित नाईक यांच्या सख्ख्या भावाला सारल ग्रामपंचायत उमेदवारी देऊन राजाभाऊ ठाकूर यांनी टाकला राजकीय डाव टाकला आहे। ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर राजाभाऊ ठाकूर यांनी सुनील तटकरेंवर टीकेची झोड उठवली। त्यामुळे पक्षवाढीसाठी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागली आहे। काँग्रेसला अलिबागमधून खासदार सुनील तटकरे यांनी सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी आज अलिबाग सातर्जे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत रणशिंग फुंकले आहे। राजाभाऊ ठाकूर यांचे सख्खे बंधू आणि महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांचा नुकताच अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला। त्यानंतर काँग्रेस संघटना मजबूतीसाठी राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आगेकूच केली आहे। काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते जिद्दीने पेटून उठले आहेत। आता पक्षवाढीसाठी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागली आहे। त्यामुळे येत्या काळात काँग्रेस मोठी उभारी घेणार असल्याचे बोलले जात आहे। शांत सगळ्यांनी पप्पा ठाकूर अमर रहे, अमर रहे, अमर रहे। पप्पा ठाकूर अमर रहे, अमर रहे। मी करते भाई या तिकडे बघा, पुढे बघा, पुढे। थँक्यू। आला फोटो या, हो घ्या, नीट फोटो घ्या। त्याचा उमेदवार उभा राहणार होता, सर्वांना विचारलं कोण उभा राहायचं कोण नाही। अनिकेत गणेश नाईक हे सरपंच पदाचे काँग्रेस पक्षाचे आपले उमेदवार आहेत आणि ते निवडणूक जिंकून लढवणार आहेत।